पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये आज भीषण हिंसाचार उसळलाय। संतप्त हजारो निदर्शकांनी माय कोलाची रोड या ठिकाणी अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी जमावानं पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली। निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि मोठा लाठीमार देखील केला। या चकमकीमध्ये अनेक आंदोलक आणि पोलीस गंभीर जखमी झाले। या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रमोद उगले। प्रमोद, आपण बघतोय की कराचीमध्ये दूतावासाची तोडफोड करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सुमित, इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगात मुस्लिम समुदायांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे। भारतासह पाकिस्तानमध्येही जोरदार अमेरिकेच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळते। अमेरिकन नागरिकांकडून US काउन्सिलेट जे कराची ते अमेरिकन काउन्सिलेटवर जोरदार हल्ला केला। या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला यावेळेस मिळते आहे। या हल्ल्यात अमेरिकन काउन्सिलेट जे आहे त्यांना आग लावल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार असेल, अश्रुधारांचे नळकांडे असतील किंवा लाठीचार्ज असतील, अशा सर्व गोष्टींचा वापर या ठिकाणी करण्यात येतो आहे। पाकिस्तानचे जे नागरिक आहेत, जे इराणचे समर्थक आहेत, त्यांच्याकडून US काउन्सिलेटवर हा जोरदार हल्ला चढवला गेल्याचं वृत्त आहे आणि या हल्ल्यात जवळपास 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याचं देखील प्राथमिक वृत्त समोर येते। धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीबद्दल। खाने को आग लगा दिया है, अमेरिकी कौंसल खाने कराची को आग लगा दिया है। अल्हम्दुलिल्लाह